नाही, खरं तर माननीय पंतप्रधानांच्या फोटोविषयी सातत्याने चर्चा केली गेली, पण भारतीय जनता पक्षाला 24/7 केवळ निवडणूक दिसत असल्यामुळे हा जो प्रचाराचा हव्यास आहे, हजारो कोटी या केवळ जाहिरातबाजीवर खर्च होत असताना खतांच्या गोणीवर सुद्धा माननीय पंतप्रधानांचे हे फोटो सातत्याने छापले गेले. आणि आता आचारसंहितेची ही बंधनं आल्यामुळे, ही फटकार लागल्यामुळे माननीय पंतप्रधानांचे फोटो हटवण्यासाठी हा वेळ जातोय, म्हणून सर्वसामान्य शेतकऱ्यांना युरिया मिळत नाहीये का, याचं स्पष्टीकरण खरं तर भारतीय जनता पक्षाने द्यायला हवं. जो भारत देश आपला कृषीप्रधान देश आहे, मध्य प्रदेशातल्या निवडणुका झाल्यानंतर जे देशाचे कृषी मंत्री होते, हे कृषी मंत्री मध्य प्रदेशच्या विधानसभेचे अध्यक्ष म्हणून गेलेले आहेत आणि इतके महिने देशाला पूर्णवेळ कृषी मंत्री नाही. आणि त्यामुळे सर्वसामान्य शेतकऱ्यांना कोणी वाली राहिलेलं नाही. भारतीय जनता पक्षाचं हे सरकार पूर्णपणे शेतकरी विरोधी सरकार आहे, हे पुन्हा एकदा स्पष्ट होतंय. म्हणजे हे माझं विधान ऐकल्यानंतर घाईघाईने कृषी सन्मान निधीचा उल्लेख होईल, परंतु सर्वसामान्य शेतकरी लाखभर रुपयाची खतं शेताला घालतो, त्याच्याकडून 18% जीएसटीतून 18,000 रुपये वसूल करायच्या नंतर तुटपुंजी 6,000 रुपयाची मदत त्याला द्यायची, याला कृषी सन्मान असं म्हणता येत नाही. सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव नाही आणि असं असताना खतांचे दर इतके वाढलेले आहेत. आज खेड तालुक्यामध्ये उन्हातानामध्ये शेतकरी बांधवांना युरिया उपलब्ध होत नाहीये, युरियासाठी त्यांना रांगा लावाव्या लागतात. त्यामुळे सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या प्रती भारतीय जनता पक्षाची काय मनोवृत्ती हे यातून दिसून येते.